नक्कीच संगमनेरचा सहकार हा महाराष्ट्रात एक नंबर आहे आणि सहकाराच्या बाबतीत बोललं तर संगमनेर कारखाना हा अतिशय उत्तम आणि व्यवस्थितरित्या चाललेला असा एक कारखाना आणि खरोखर असं एक उदाहरण देतं आहे. आता जो काही भाव दिला आहे तो नक्कीच विक्रमी भाव आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच 2 पैसे जास्तीचे मिळालेले आहेत. खताळाने काय तिथं परत सत्यानाश करून ठेवली. हां चांगलं नाही काहीच काम नाही, रुपयाचं काम नाही. जे शेतकरी आणि संगमनेर तालुका जो सदन झालेला आहे त्यामागं त्या शेतकऱ्यांच्या मागं पूर्णपणे ह्या तालुक्याचा जो करता करविता आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं सतत उभा असलेला माणूस हे नामदार बाळासाहेब थोरात असल्यामुळं आज त्यांचं छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष आहे आणि ते लक्ष शेतकरी म्हणा, व्यापारी म्हणा, छोटे हमाल मापाडी म्हणा, या सगळ्यांना त्यांचं चांगलं पाठबळ मिळतं आहे आणि त्यांच्यामुळं इथं चाललेला जो हा व्यापार आहे हा महाराष्ट्रात एकदम चांगल्या पद्धतीनं संगमनेर मार्केटचा कारभार चालू आहे. आज आपल्या बाजार समितीमध्ये थोरात साहेबांनी जे पहिली बाजार समिती सगळी माती होती, थोरात साहेबांनी लक्ष दिल्यामुळं सगळं कॉन्क्रिटीकरण झालं आणि त्या कॉन्क्रिटीकरणामुळं शेतकऱ्यांचं देवाणघेवाण हा व्यवस्थित झालेली आहे. पहिली बाजार समिती ही पूर्ण अशी थोडी डाऊन होती, साहेबांनी लक्ष दिल्यामुळं ती बाजार समिती आज फुल आज भारतामध्ये चांगल्या नावाजलेल्या समितीमध्ये त्याची गिनती होती. मी ओरिजिनल शेतकरी आहे आणि या मार्केट कमिटीमध्ये टोमॅटोचा आणि डाळिंबचा व्यापार करतो. सुरुवातीच्या काळामध्ये या मार्केटमध्ये फार गाळा असायचा, गाड्या कुठं उभ्या करायच्या, काय फार मोठे म्हणजे समस्या होत्या. जेव्हा थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट कमिटी आली तेव्हापासून या ठिकाणी फार मोठा आमूलाग्र बदल झालेला आहे. सर्व मार्केटचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ही मार्केट कमिटी चालते. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय व्यवस्थित चालते. ते माजी आमदार आहेत त्यांच्याबद्दल सामान्य नागरिक म्हणून तुमचं काय मत आहे? साहेबांबद्दल काय बोलायचं, ते साहेब लय मोठे आहेत, त्यांच्याकडं शब्द अपुरे आहेत साहेबांप्रती बोलायला. आम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर आपली कामं होतात का? हो 100%. असा एकही माणूस नाही का त्याचं साहेबांनी काम केलं नाही. फार विरोधकाचं सुद्धा साहेबांनी विरोधकांची सुद्धा कामं केलेत. आणि सामान्य नागरिक म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचायला अडचणी येतात की सहजरित्या आपण सहजरित्या जाता येतं? तो गैरसमज आहे तुमचा, मीडियाने पसरवलेला तो गैरसमज आहे. साहेबांना एवढा पोरगा जाऊ द्या, साहेबांपर्यंत जाता येतं, हा माझा अनुभव. आता तुमची मुलं या ठिकाणी शिकत आहेत तर त्यांना शिक्षणाची व्यवस्थित सोय आहे? हो 100%. हो काहीच गरज नाही. अमृतवाहिनीसारखं कॉलेज आहे, त्याच्यानंतर सह्याद्रीसारखं कॉलेज आहे 11वी 12वीचं. प्रत्येक गावामध्ये आज तुम्ही प्रत्येक गावात हिंडा 5वी ते 10वी हायस्कूल आहे. मग ते कोणामुळे झालं? साहेबांमुळेच झालं ना. त्या परवानग्या कोणी आणल्या? आदरणीय आमदार थोरात साहेबांनीच आणल्या ना. मग 40 वर्षात काहीच नाही झालं का? तुम्ही ज्या रस्त्यानं आले ना, तो रस्ता जर 40 वर्षात केलाच नसता तुम्ही इथं कसे आले असते? हा विषय आहे ना. आणि इकडे जो पाणी आज शेतकरी वापरतात हां, त्या पाण्याची व्यवस्था खऱ्या अर्थाने कोणी केली? आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांनी. त्यांच्याच time हो आलं म्हणजे साहेब मी तुम्हाला सांगतो 11/7/76 खताळ पाटलांनी जो 30% पाणी उचलायचा कायदा केला, 11/7/76 ही तारीख ध्यानात घ्या. तो 30% पाणी उचलायचा कायदा अबाधित राखण्याचं काम आमच्या थोरात साहेबांनी केलं. त्याच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं आणि शेतकऱ्यांच्या कच्च्या मालासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली ना. मग आपली मार्केट कमिटी, तुमचं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आहे, तुमचं राजहंस दूध संघ आहे, तुमचं म्हणजे आपलं शेतकी संघ आहे. शेतकी संघातून आज लोकांना कमी रेटमध्ये औषधे देण्याचं काम शेतकी संघ करतोय. हो बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून. आणि दुसरा एक विषय सांगतो, राज्यात 1 नंबरचा शेतकी संघ जर असेल तर आपला संगमनेर तालुक्याचा शेतकी संघ आहे. आणि सगळ्या सहकाराची कामधेनू शेतकी संघ आहे.